नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आज आपण करूया वांग्याची भाजी। मसाला भाजून आपण आज वांग्याची भाजी करतोय। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर त्यासाठी बघा, मी इथे असे छान छोटे छोटे ताजे वांगे घेतलेले आहेत आणि असे चिरून घेतले। ते आतमधून चेक करून घ्यायचे, खराब असतील तर काढून टाकायचे आणि चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवायचे, म्हणजे वांगे काळे पडत नाहीत। तर आपल्याला आता हे वांगे सर्वप्रथम तेलावर परतून घ्यायचे आहेत। वांगे असे तेलावर परतून घेतले की ते शिजायला सोपे जातात। तर आपण आता हे वांगे छान व्यवस्थित असे तेलावर परतून घेऊ आणि या भाजीसाठी लागणारा मसाला, तर इथे मसाला पण मी भाजून घेतलाय। तर यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, कांदा, लसूण, दगडफूल, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, स्टारफूल घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मी तेलावर परतून घेतलेलं आहे। मसाला मी आधीच भाजून घेतलाय आणि मसाला थंड होईपर्यंत हे वांगे मी तेलावर परतून घेत आहे, म्हणजे आपला मसाला पण पूर्णपणे थंड होईल तोपर्यंत, म्हणजे तो मिक्सरमध्ये काढायला आपल्याला, कारण मिक्सरमध्ये काढण्याआधी मसाला पूर्णपणे थंड करून घ्यावा लागतो। तर इथे माझे वांगे पण छान असे परतून झालेले आहेत आणि मी आता हे वांगे तेलामधून काढून घेते। चवीला पण खूप छान लागते या पद्धतीने जर भाजी केली की। नक्कीच माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, खूप छान लागते। तर आत्ताच तुम्हाला जो मी मसाला दाखवला होता तो मसाला मी मिक्सरमध्ये आता वाटून घेतलेला आहे। थोडंसं पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलं होतं वाटताना आणि छान असा इथे मसाला माझा वाटून झालेला आहे। तर चला आता आपण भाजी करून घेऊ। तर ज्या तेलामध्ये आपण वांगे परतून घेतले होते त्याच तेलामध्ये मी जिरे मोहरी आता टाकून घेतलेली आहे। इथे जिरे मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आणि त्याच्यानंतर यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आहे। तर इथे आता मी सगळा मसाला टाकून घेते। आपल्याला हा मसालासुद्धा तेलावर आता छान असा परतून घ्यायचा आहे। तर आता हा मसाला मी तेलामध्ये टाकून घेतला आहे। इथे तुम्हाला तेलाचं प्रमाण थोडं कमी करायचं असेल तर तुम्ही कमीही करू शकता। तर तेलावर छान आता हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। खूप छान असा सुगंध घरात दरवळायला लागलेला आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आता हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मसाला आपला चांगला परतून झाला आहे, चांगला मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मसाले, ड्राय मसाले। आता या मसाल्यामध्ये मी टाकून घेते। तर इथे मी लाल तिखट, हळद, त्याचबरोबर इथे मी गरम मसाला आणि धने पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे, पण ते शूट झालं नाही त्यामुळे ते दाखवता आलं नाही व्हिडिओमध्ये, पण मी टाकलेलं आहे। आता आपण जे वांगे तेलावर परतून घेतले होते ते वांगे आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे हे मसाल्यामध्ये आपल्याला वांगे एकदा छान परतून घ्यायचे आहेत, म्हणजे छान मसाल्याचा फ्लेवर त्या वांग्याच्या आतपर्यंत जाईल। आणि यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतला होता त्यामध्येच मी इथे पाणी घेतलं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी कोमट पाण्याचा वापर केला आहे। तर आपल्याला रस्सा भाजी करताना कधीही कोमटच पाणी वापरायचं, पाणी गरम करून घ्यायचं, तर तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे। तर इथे मी आता अजून पाणी यामध्ये टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी अजून पाणी भाजीमध्ये टाकून घेतलं आहे। मला जेवढं पाणी लागत होतं, जेवढी भाजी करायची होती आणि मसाला कितपत आपण केला आहे त्यानुसार मी इथे पाणी टाकून घेतलं आहे। भाजीमध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे। किती सुंदर असा भाजीला कलर आलेला दिसतोय बघा, अतिशय छान अशी ही भाजी झालेली आहे। अजिबात पाणी पाणी असं झालेलं दिसत नाही आहे, खूप छान अशी भाजी झालेली आहे। आणि हे वांगे आपल्याला आता या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तर चला मी आता हे वांगे या भाजीमध्ये शिजवून घेते। तर छान अशी उकळी आलेली आहे आणि छान वांगे हे शिजलेले आहेत। तर इथे आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या।